तर सर्वात आधी ना ही कवटी टेस्ट करूया. हिच्या आतमध्ये जो मसाला भरलाय ना तो. इथे फिशिंग करायला ना विशेष बेट आहे ते म्हणजे कोथमीर आणली आहे. ही कोथमीर अशी लावली आहे. घ्या 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 घ्या. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग. आपण खोपोलीला आलो आहे आणि आपण सुजलकडे आलो आहे. सुजलने आपल्याला इन्व्हाइट केलं होतं. हे मस्तपैकी तळ आहे. इथे त्यांनी खूप मोठे मोठे सायपरनीस कटले पकडलेत. त्याचे सगळे व्हिडिओज तुम्हाला त्याच्या चॅनलवर बघायला मिळतील. त्याच्या चॅनलचं नाव तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. आणि जरा घाई करतोय मी कारण की पाऊस येणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला बेट बनवायचं आहे. बेट कसं बनवायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल. पण मासा मिळाल्यानंतर आधी मासा पकडूया, मग मी तुम्हाला बेटची माहिती देईल. हां नाही टाक आधी, नंतर ओला करू. प्रॉब्लेम असं झालं की एकच फीडर आहे. मी पण तयारीने नाही आलो आहे. हे नव्हतं टाकायचं. अच्छा ठीक आहे, चल जाऊ दे, टाक. बस 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 बस. आणि मेन इन्ग्रेडियंट केमिकल एक्स. थोडंसं असं कोरडंच बनवायचं आपल्याला. बेटवर लावायचं आहे, सॉरी फीडरवर लावायचं आहे. कारण की फीडर खाली पडल्यानंतर ते जे हे सगळं फीड आहे हे असं निघून जायला पाहिजे आणि पाण्यामध्ये असं पसरायला पाहिजे. हे पॉपअप्स त्याच्यामध्ये. पाऊस सुरू झाला आहे. हे लाईट सेटअप बनवणं थोडं अवघडच आहे ना. हे दोरा बिरा एवढं बारीक हँडल करायचं. अरे 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 कटला असेल तर कसलं भारी होईल. कटला नसेल, कटला असेल ना तर पूर्ण असं ते हे ना ते हलवतं, असं जोरात हलवतो फीडर. हा आलाय. मासा आहे, मासा आहे. हा आहे, लहान आहे पण मासा. चिलापी आहे. हे उलट्या हाताने काढायला जरा अवघड आहे. हे काय कासव है? ओह ये क्या हो गया. हे घे जवळून जरा याला. ये कई से तंगड़ी में अटक के आया है, देखो मुंह से नहीं तंगड़ी से खा रहा था. अरे 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 थांब एक मिनट, पकडा याला. थांब, चावल चावल. ए बाबा परत येऊ नकोस. गुच्छाकडे लावलाय अल्ट्रालाइट सेटअपवर. यार गोप्रो लय त्रास देतोय. मासा याला. हा ओके ओके. नाही अडकलाय. मासा? हा हा मासा. अरे सुटला. केवढा होता काय माहिती. हे उचल 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 उचल. घेतलंय का असं वाटतंय. पाठी माळ्या आला का काय? काहीतरी हाय वाटतं त्याला. आलो तो आपण जम्बो साईज पकडायला, पण काय साईज मिळाली बघा. मग आता इथनं असं प्रेशर येते तर काय होईल, आपलं हे पडलंय ना फीड, तर तिथून जर पाणी जात असेल ना तिकडे, तर त्याचा जो सुगंध आहे तो तिकडे जाईल आणि त्या सुगंधाला म्हणजे नाही का सुगंध लवकर पसरेल आणि त्याला अट्रॅक्ट होऊन मासे येऊ शकतात तिकडे. लोकेशन चेंज करूया. इकडे काही बाईट मिळत नाही आहे, तर थोडंसं पुढे तिकडे पण चान्सेस आहे मासे मिळायचे, तर तिकडे ट्राय करून बघूया. सांभाळून दे बाबा. तर हा तो स्पॉट आहे. इकडे मोठे मोठे कटले पाण्याच्या वरती येतात श्वास घ्यायला. श्वास घ्यायला नाही, असे वरती येतात, उफळतात. आणि इकडे बसायला जागा पण मस्त आहे.
सकाळी मिळून पण झाली. हां हां सकाळी मिळून पण काय फायदा नाही ना. तिथेच टाका. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज दुसरा दिवस आहे. काल तर काय झालं नाही, रात्रभर आपण बसलो नुसत्या आंबळ्या पकडत बसलो होतो. सकाळचे माहीत नाही दिसत असेल का नाही, सकाळचे 6:30 झालेत, म्हणजे 6:30 वाजून गेलेत. तर आज जरा लवकर आलो आहे. हे पीठ आहे, पीठ आणि बिस्किट मिक्स आहे. थोडंसं तूप टाकलं का याच्यात? नाही ना, तूप इथे. अच्छा अच्छा ठीक. आपण काय करूया की पीठ आणि बिस्किट लावूया आणि थोडंसं याला ना तुपामध्ये सुद्धा बुडवूया. जो तुपाचा सुगंध असतो तो लांबपर्यंत पसरतो, म्हणजे तेल पसरतं ना, तर त्यामुळे मासा तिकडे लवकर येईल बेटजवळ. मी पीठ आणि बिस्किट लावलं, यांनी नुसता ब्रेड लावला आहे. अच्छा त्या साईडला. कालपासून प्रयत्न करतोय फिशिंग करायचा. आजही पूर्ण दिवस आपण प्रयत्न करणार आहे. कालपासून मी इकडं आलो आहे आणि सुजलची जी फॅमिली आहे, सुजलची मम्मी, त्याची वाईफ आणि यांनी इतका मस्त पाहुणचार केला ना. काल मला काही शूट करायला जमलं नाही, पण काल त्यांनी मस्त अशी रेसिपी बनवली होती. मटण बनवलं होतं. मटणाचं कालवण होतं ना ते. म्हणजे असं ग्रेव्हीसारखं, ती ग्रेव्हीसारखं इतकं सुपर होतं. त्यासोबत बिर्याणी बनवली होती, चिकनची बिर्याणी होती. म्हणजे काय सांगू मी तुम्हाला, मी कधी असं आठवड्याभरात जेवढं जेवतो ना तेवढं मी काल जेवलं एका दिवसात. माझा फेवरेट नाश्ता आहे, बऱ्याच जणांना माहिती आहे, पोहे आणि चहा. 6 खेकडे 300 रुपयाला. फिशिंग होते नाही होते माहिती नाही, पण आपण सुजलची मम्मी स्वयंपाक छान बनवते, खेकडेसुद्धा छान बनवते, तर त्यामुळे आपण हे खेकडे घ्यायला आलो. आणि लकीली एकच ताई उभे आहेत, बाकी सगळे संपले मला वाटतं, तर त्यांच्याकडून आपण हे घेऊयात. 6 खेकडे 300 रुपयाला आहे त्यांच्याकडे. मस्त नाश्ता केला आहे, पण आपण नाश्ता करत असताना एक बाईट मिळाली होती आणि आपण इकडे नव्हतो. हुक सेट करता आलं नाही त्यांना, कारण की ड्रॅग आपण ढिल्ला ठेवतो, तर त्यांनी डायरेक्ट ओढलं होतं. युजली आपण मशीन पकडतो आणि मग हुक सेट करतो, तर तसं जमलं नाही, मासा निसटला. काल सायलेन्सरमध्ये पाय भाजला होता, काल नाही 2 दिवस झाले, तर त्यातलं पाणी वगैरे सगळं निघून गेलं, मस्त असं फुगलं होतं ते. जोपर्यंत मासे वाईट घेत नाही तोपर्यंत आपण काहीतरी टाइमपास करूया. एकदम मायक्रो हुक आहे आणि आपला अल्ट्रा लाईट सेटअप शफीबाईंनी दिलेला. मळवे आहेत, बघूया मळवे मिळतात का. अरे बापरे किती आहेत रे. आला 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 आला. मळवा पकडला. मायक्रो फिशिंगची आणि अल्ट्रालाइट सेटअप वापरायची ना आपली एक वेगळीच मजा आहे बरं का. भयानक ऊन आहे, भयानक. म्हणजे ढग येत आहे तेव्हा बरं वाटतंय, पण ऊन आलं की एकदम असं डेंजर. इकडे हे लोक फंटूस म्हणजे चिलापी मासा पकडायला आलते, पकडलेत त्यांनी, ह्याच साईज पकडला. तर ऊन किती डेंजर है ना. सकाळी आपण खेकडे तर घेतले होते, चिंबोऱ्या, इकडे चिंबोऱ्याच म्हणतात जास्त करून, आपण खेकडे म्हणतो, तर ते थोडे कमी होते. सुजलचा मित्र आहे आर्यन, मागे थांबला बघा. आर्यन, छोटू आर्यन आहे. अच्छा छोटू आहे एकदम. त्यांनी काही खेकडे आपल्याला दिलेत. हे कधी पकडले ते आर्यन? हे अच्छा भावानी पकडले का. ओके. और ये जल समाधी लेते हुए सुजल, मासे नाही मिळाले म्हणून त्यांनी समाधी घेतली. मळ्या ए मासा आलाय. मोठा आहे रे. खाल्लेला ना. हे काय खाल्लंच आहे, तोंडातच आहे त्याच्या. तुला ताण बिन लागते का नाही रे, भूक लागते का नाही. हा आहे. हा कसं वाटतं रे. हा कासव आहे. आणखी वेगळंच पळतोय रे. हा कासव आहे. असं आहे. नाही तर पाय मारताय ना त्याच्यावरून कळतंय. अरे 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 2 कासव 2 दिवसात. दमलाय पहिल्यांदा, एवढं दमलेला कासव बघतो मी. गेला पण काय नशीब. एवढे प्रयत्न करून असं वाटलं की माशाने ओढलंय, पण तो पण कासव निघाला. आला 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 आला. केवढा पकडलाय बापरे. स्नॅक झाला तो. स्नॅक केलाय. हा 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 टाईट केलं. हा हा द्या तुम्ही, द्या. लागला तर लागला.
अरे कहाँ से है? हाँ जोर हाँ कासव कासव केवढं मोठं आहे बापरे. हे काय आलंय? हा फिमेल कासव आहे. साडी आली बघ त्याची. निर्वस्त करो करो उस कासव को. तिकडे ना एक ब्रिज आहे तिकडे मासे आहेत म्हणजे त्या पाणी सोडताना तेव्हा ते मासे पोहतात म्हणजे खवले मासे आहेत चमकतात. मला पण माहिती नाही कोणते मासे तर ते आपण कॅच करूया. जोपर्यंत इकडे आपल्याला थांबायचं ना तर तिकडे जाऊन आपण आपला अल्ट्रा लाईट सेटअप जो आहे ना तो ट्राय करूया. यात अवघड ना वाटत नाही. हो पाणी बघा किती फास्ट येतं आहे. हे नदीचं पाणी सोडलं आहे ना आणि हेच त्या तळ्यात येतं ना. का इथे फिशिंग करायला ना विशेष बेट आहे ते म्हणजे कोथमीर आणली आहे. ही कोथमीर आणि याच्यावरून पकडणार आहे आपण मासे ते तिकडे आहेत. तो जो ब्रिज आहे ना त्या ब्रिजवर थांबून कोथमीर अशी लावली आहे. हे लावलं एवढे एवढे वेट एकदम बारीक. हे पण शफी भाईकडनंच घेतलंय. अरे अरे हाँ हाँ कैसा 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 लागली लागली लागली. अरे 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 अल्ट्रा लाईट सेटअपवर कॅमेरा ऑफ झाला. अल्ट्रा लाईट सेटअपवर मिळाला बघा थोडं मोठं माझं गळ बघा केवढंच आहे. काय करून येणार तर नाही ना आपण. असा दम बोलत वा 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 एक नंबर. एक उडी मारायला आता ही चौथ्या घ्या 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 घ्या. साईज 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 बघा कसली खतरनाक साईज आहे. ओके इकडे इकडं काय नाव आहे. कियान अच्छा कियान ना. मस्त वेगळं नाव. तर रजनीताई आहेत सुजलचे मम्मी. तर ते नमस्कार. हां हां तर ते खेकड्यांची रेसिपी बनवतात खूप छान. सुजलनी सांगितलं होतं. तर रजनीताई रेसिपी बनवणार आहे. काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे आपण त्यांना विचारूया. हा कांदा आहे भाजलेला कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर. लसूण लसूण आलं लसूण आणि आलं आणि ही कोथिंबीर अच्छा. हे सगळे वाटण आपण तयार करायचे आता मिक्सरला. तर हे असं वाटण रेडी झालंय. आता हे बाउलमध्ये काढून घेतील. खेकडे मस्तपैकी धुवून घेतलेत. यांचा मांदा नाही काढला. मांदा नाही आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये पीठ भरतो. ते अच्छा, नंतर अच्छा, खायला बरं. छान जाऊ लागतं ते ओके नंतर. भरून करायचे आहेत का हा, खेकडे. ते. मला वाटलं ग्रेव्ही करतायत पण भरून करतायत खेकडे. तेल टाकायचं. आता मी पहा तेल टाकते. त्याच्यानंतर मग हे जे बेसन पीठ आहे ना त्याच्यामध्ये आता थोडा कांदा ऍड करायचा. ओके ते कोरडं बेसन पीठ होतं त्यात हा ना. त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग आता मी पहिल्यांदा हळद टाकते. त्याच्यानंतर धणा पावडर, लाल मसाला टाकायचा घरी बनवलेला आहे तो. त्याच्यामध्ये पूर्ण गरम मसाले आले त्याच्यामध्ये. अच्छा अच्छा म्हणजे घरचा मसाला हा, तुमचा. घरगुती. ओके ओके आणि थोडा चिकन मसाला ऍड करायचा.
त्याच्यानंतर त्याला थोडं तेल ऍड करायचं. आता त्याच्यामध्ये मीठ टाकते मी, थोडंफार टाकायचं, आपण त्या रश्श्यामध्ये ते टाकणार आहे. बरोबर, तर मी कांदा तेलामध्ये कांदा टाकलाय. तेलावर टाकलेला आहे. आता थोडी आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करू. हा हा. हे ऑलरेडी कांद्याच्या मध्ये आपण मीठ टाकतो ना, त्याच्यामध्ये म्हणजे पाणी खूप टाकायची गरज नाही लागत. हे खेकडे यांचा मांदा काढला नाहीये कारण की याच्यामध्ये वाटण भरणार आहे. हा, हे मिरची पावडर एक्स्ट्रा, तुमचा मसाला एक्स्ट्रा टाकला का थोडा? अच्छा, थोडा ऍड केला. ओके. मिरची आणि मसाला थोडासा ऍड केला त्यांचा घरचा मसाला. आपण आता ह्याच्यामध्ये पाणी थोडं ऍड करू, थोडं नॉर्मल, खूप नाही टाकायचं. जोपर्यंत ते वाटण रेडी होतं ना तोपर्यंत कांदा परततोय. तोपर्यंत मग इकडे हे रेडी करायचं. हे खूप लूज पण नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही, मध्यम ठेवायचं असं. म्हणजे ते जे आपण रश्श्यामध्ये टाकल्यानंतर ते विरघळलं पण नाही पाहिजे बरं का. ओके. नाही तर मग ते रश्श्याचं पूर्ण पीठ होतं, मग तसं नाही लागलं पाहिजे. आपण ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर ऍड करू थोडी, मग त्याचा स्वाद छान येतो थोडा. हा, जो रस्सा आपण बनवणार आहेत ना हा, त्याच्यामध्ये आपण आता रेड मसाला टाकू आपला. हा. तुमचा घरचा मसाला? हा, घरगुती मसाला आपला. घरगुती मसाला. हा, सॉरी. किती चमचे? 2 चमचे आपण ऍड केलाय त्याच्यामध्ये. आता ऑलरेडी आपण पिठात पण टाकलेलं आहे ना, त्यामुळे थोडं कमी. मध्यम टाकायचं. ही धणा पावडर धना पावडर 2 चमचे ऍड केली. थोडा आपण चिकन मसाला टाकूया. ओके. थोडी हळद, जसं जे पिठामध्ये टाकलं ना तसं थोडं थोडं प्रमाण याच्यात टाकायचं. असं जो आपण कांदा खोबरं लसूणचा मसाला बनवला ना वाटण, ते ऍड करायचं आता. ओके. किती वेळ परतायचं आहे? एक 10 मिनिटं तरी. ओके. आता हे ह्याच्यात मी टाकते, पण मग पाणी नाही टाकायचं. ओके. एक 10-15 मिनिटांनी पाणी ऍड करायचं. 10 मिनिटं तर आलीच म्हणजे ऑलरेडी. ते खूप वेळ परतून घ्यायचं. पण आता याचा सुगंध खूप मस्त येतोय वाटणचा. हे असं तर बारीक गॅसवर ठेवून द्यायचं. पीठ मस्त घट्ट झालं ना? हो, असंच करायचं. असं दाबून दाबून भरायचं, म्हणजे ते उकळी आल्यावर पाण्यात विरघळत नाही रश्श्यामध्ये. असं. तर अशा प्रकारे ना हे खेकडे सगळे भरून घेतले, म्हणजे कवटीमध्ये ते वाटण भरून घेतलंय. काय मस्त दिसतंय, पहिल्यांदाच असं काहीतरी बघतोय. आता हे आपण झाकण काढून थोडं 5-5 मिनिटांनी असं परतायचं. लक्ष द्यायचं, म्हणजे बारीक गॅसवर लगेच पाणी नाही ऍड करायचं. हे पाणी टाकलं की एक 10 मिनिटं 15 मिनिटं उकळून द्यायचं. तेव्हा पूर्ण साईडनी आता तेल सुटलेलं आहे. म्हणजे 10 मिनिटं परतल्यानंतर आहे ना त्याच्यानंतर- तेल सोडतं. आता ह्याला खूप शिजवायचं. किती? एक 10-15 मिनिटं शिजवायचं. तर पाणी जरा जास्त घातलं ना हो आता? हो. म्हणजे आटवायचं का पाणी? हा, हे आठवायचं आपण. आता हे पूर्ण आपण शिजवून घेतलेलं आहे, पाणी टाकलं, हे पूर्ण हटलं. आता हे आपण बेसन पीठ जे भरलेले पेटी आहे ना, हा. ती आता आपण त्याच्यात ऍड करणार. तर ही एक एक आपण सगळं छान लावून घेतलंय. आता ह्याच्यावर झाकण ठेवते. हा, आता आपला रस्सा रेडी झालेला आहे चिंबोऱ्यांचा. आता आपण झाकण काढूया. पहा, आता मस्तपैकी कालवण रेडी झालंय. कालवण नाही, भरलेले खेकडे रेडी झाले का. तर टेस्ट करूया. मस्त असं कधी टेस्ट करेल असं झालंय. हे उकळत होतं तेव्हा एवढा चांगला कलर दिसला नाही, पण आता थोडंसं गार झालं तर कलर वगैरे किती मस्त दिसतोय. तर सर्वात आधी ना ही कवटी टेस्ट करूया. हिच्या आतमध्ये जो मसाला भरलाय ना तो. ओके. खूप जाम बसला नाही हे. थोडं थोडं घेऊया आधी याच्या आतला मसाला. सुपर. ते सर्वात आधी ना ते आतमध्ये जो मांदा आहे ना त्याच्यासोबत टेस्ट करायचा होता. हे तर खूपच सुपर लागत आहे. इथे मांदा आहे ना तो टेस्ट करूया. मांदा ह्याच्यातला टेस्ट करायचा होता मला. सुपर आहे. काहीतरी वेगळं टेस्ट करायला मिळालं आपल्याला. अफलातून आहे ही रेसिपी. आपण नक्की ट्राय करूया. तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. पूर्ण डिटेल आहे तुमच्याकडे. जबरदस्त टेस्ट लागते कालवणाची. आणि इतक्या दिवसातून खेकडे खातोय ते तर अजूनच भारी वाटतंय. केरळ ट्रिपला जायच्या अगोदरपासून आपण खेकडे नाही खाल्ले. चपातीसोबत पण भारी लागणार आहे आणि राईस सोबत सुद्धा खूप भारी लागणार आहे. नांगोडा बघा केवढा आहे. बापरे, पडलं सर.
एवढा ज्यूस होता. खूप जबरदस्त. खेकडे पण मस्त शिजले, कालवण पण जबरदस्त झालंय आणि भरलेले खेकडे एक आगळी वेगळी रेसिपी आपल्याला बघायला मिळाली. म्हणजे याच्या अगोदर आपण भरलेले खेकडे केलेत, पण अशा प्रकारे नाही केले. आज मसाला पण वेगळा होता, पण ती जी पद्धत होती आज कवटी जी आहे ती पूर्ण भरून वेगळी, ती सेपरेट कुक केली आहे. खूप मस्त लागतं, खूप चविष्ट लागतंय. सुजलचा पण चॅनल आहे, त्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला त्या चॅनलचं नाव आणि पोस्टर दिसत असेल. प्लीज एकदा सुजलचं चॅनल तुम्ही चेक करा आणि खूप मेहनत सुद्धा करतोय, तर प्लीज तुम्ही त्याचं चॅनल चेक करा. आणि जर तुम्हाला त्याचे व्हिडिओज आवडले तर प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि त्याला सपोर्ट सुद्धा करा. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ही रेसिपी ट्राय करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्स अलॉट. कालपासून आपण फिशिंग करायचा प्रयत्न करतोय. फिशिंग तर काही झाली नाही, पण मी इकडे सुजल सार्वजनिक शौचालयामध्ये आलो होतो. इकडे टॉयलेट करायला, टॉयलेट आहे ते इकडे. हे पाण्याला प्रेशर बघा ना केवढं. मी ही बाटली ना इथे लावली होती अशी, बादली पार उडून गेली एकदम भस्क्याने बघा. ते टॉयलेटमध्ये प्रेशर केवढं आहे नळाला. हां बाल्टी लावली अशी, नळ चालू केलं, बाल्टी भडभड सगळी इकडे तिकडे गोल गोल फिरली ते. हां